नमस्कार मित्रांनो. तुकाराम महाराज म्हणतात की आधी बीज ऐकले अंती फळ पिकले. आधी बीज ऐकले अंती फळ पिकले. तुका म्हणे कळले जैसे करावे तैसे भरावे. या ओळींचा अर्थ स्पष्ट करताना संत तुकाराम म्हणतात की आपलं जीवन हे शेत आहे आणि त्यात आपण जे कर्म करतो आहोत ते बियाणं आहे आणि आपल्याला मिळणारा जो काही परिणाम आहे तो आपल्याला मिळालेलं फळ आहे. म्हणजे बघा, तुम्ही जर चांगले विचार केले, चांगल्या कृती केल्या, चांगले कर्म केले तर अर्थातच तुम्हाला त्या गोष्टींचे फळ देखील चांगलंच मिळणार आहे. आणि जर तुम्ही एखाद्याशी वाईट वागला असाल, वाईट बोलला असाल, एखाद्या संबंधित तुम्ही वाईट विचार केला असाल तर त्याचा परिणामसुद्धा वाईटच मिळणार आहे. त्यामुळे जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्यासोबत चांगल्या गोष्टी व्हायला पाहिजेत, आपल्याला सगळं चांगलं मिळायला पाहिजे, तर त्यासाठी आपले कर्म देखील चांगलेच असायला पाहिजे.